विजय दिवस अमर जवान ज्योत ही इथे पेटवली जाते आहे. सर्व एक्स आर्मी नेव्ही अँड एक्स एअरफोर्स पर्सन्स विजय दिवस हा साजरा करण्यासाठी कासार साई डॅम अतिशय रमणीय ठिकाणी सगळे एकत्र आलेले आहेत. या अमरज्योतची ज्वाला जसं आपल्या मनामध्ये या सगळ्यांच्या विषयी प्रेमाची ज्वाला प्रज्वलित असते, तशी या प्रत्येक फंक्शनला ही अमरज्योत अशी प्रज्वलित केली जाते. त्यानंतर मग सगळ्या शहीदांचं स्मरण केलं जातं आणि सगळ्या शहीदांना श्रद्धांजली म्हणून रेथ लेईंगचा कार्यक्रम होतो. पुष्पचक्र या अमरज्योत या ज्योतीला अर्पित केले जातात. तुम्हाला मी अमर जवानचा हा जो काही एक मेमेंटो आहे त्याच्यावरती मी कॅमेरा मारतो आहे, जे तुम्हाला इंडिया गेटला सुद्धा पाहायला मिळतं दिल्लीला. 16 डिसेंबर 1971 रोजी हाच तो क्षण जो मी आत्ता फोकस करतो आहे. पाकिस्तानचे जनरल नियाजी यांनी स्वाक्षरी केली आणि युद्धविराम झाला. तोच हा दिवस 16 डिसेंबर. बांगलादेशची निर्मिती. श्रीमती इंदिरा गांधींना पण सॅल्यूट. फील्ड मार्शल माणेकशॉ यांचीसुद्धा मनातल्या मनात आपण आठवण काढतोच. द ग्रेट मॅन माणेकशॉ. सब लोग अपना स्थान ग्रहण कीजिए और जिसको भी पुष्पचक्र अर्पण करना है तो वो आगे आ जाइए. एक एक करके पुष्पचक्र अर्पण करना है. या ज्योतीच्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला आजची बॅनर्स दाखवतोय. एक चांगला दिवस, विजय दिवस म्हणून आपण आज हा लक्षात ठेवतो, साजरा करण्याचा प्रयत्न करतो. ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं, मग तो असा इंडियन नेव्हीचा कोणी असो जवान किंवा कुठलाही एअरफोर्सचा असो, आर्मीचा असो, प्रत्येकाचं योगदान हे मोजलं जातं आणि ते असं काही नाकारून चालणार नाही आहे. मग ते कोणतंही केडर असू द्या. 1971च्या या युद्धाच्या आठवणी, नेव्हीने गाजवलेला पराक्रम. 4 डिसेंबरला नेव्ही डे झाला आणि आज 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून आपण मनवतो. इथं जमलेल्या अधिकाऱ्यांना जे काही दिलं जाणार आहे त्या ट्रॉफीजवरती पण मी मुद्दाम कॅमेरा मारतो आहे. या ज्योतीच्या साक्षीने त्या मॉन्युमेंटच्या समोर पुष्पचक्र अर्पित होतील. आज इथं इतके सगळे ऑफिसर्स IESL मावळ मुळशी महासंघ यांच्या वतीने हे हजर आहेत. मिस्टर कडलक पॅरा कमांडो इज देअर. मिस्टर अजित कुमार ज्यांनी गोटीमध्ये गाणी गायली ते आहेत. गुप्ता आहेत. मावळ मुळशी महासंघाचे सगळे रहुन्नरी ऑफिसर्स, कार्यकर्ते ज्यांनी आपली काही बहुमूल्य वर्ष या आर्मीला, नेव्हीला, एअरफोर्सला दिली आहेत. सो दिस इज रेथ लेईंग सेरेमनी जस्ट स्टार्टेड. सुनील रणदिवे मावळ मुळशी महासंघाचे एक चांगले सक्रिय कार्यकर्ते. देशाभिमान, देशप्रेम, तिरंग्यावरचं प्रेम हे तर यांच्या प्रत्येक पावलापावलातनं जाणवतं. यांना विनंती करतो की पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी पुढे यायचे. विदाउट कैप का नहीं होता है सैल्यूट. वो आपको अर्पण करना है उनको. यानंतर जो कोणी रिथलिंग करणार असेल त्यांना विनंती आहे की त्यांनी समोर चल. व्हॉट इज एक्झॅक्टली मीन्ड बाय रेथ लेईंग? पुष्पचक्र अर्पण करणं म्हणजे नक्की काय हे दाखवण्यासाठी त्या व्यक्तीच्या पावलांकडे लक्ष द्या. कॉमन मॅनला या गोष्टी माहीत नसतात की कदम ताल कशा पद्धतीने पाहिजे. पुष्पचक्र अर्पित झाल्यानंतर दाहिने मूठ झालं पाहिजे,
सॅल्यूट दिलं पाहिजे आणि मग त्या जागेवरनं दुसऱ्या जागेकडं. अनदर सिनियर मेंबर इज गोईंग देअर. यानंतर शहीद लोकांचा हा सन्मान असतो. देशासाठी जे प्राणार्पण करतात ते कधी फक्त शरीराने जात असतात, ते अमरच असतात. आणि अशाच या अमर लोकांची अशा दिवशी आठवण ठेवणं, त्यांना सन्मानपूर्वक सॅल्यूट ठोकणं, त्यांना पुष्पचक्र अर्पित करणं, दिस इज आवर कल्चर. आणि हे घडत राहिलंच पाहिजे. सिव्हिलियन लोकांनी हे पाहून कुठेतरी आपल्या मनातल्या देशप्रेमाची ज्वाला अधिक प्रज्वलित ठेवावी, ही सुद्धा जाता जाता विनंती करतो मी. कदम ताल बघा तुम्ही, कॉमन मॅननी आवर्जून पाहावं. त्या चालण्यामध्ये एक हळुवारपणा आहे. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. ब्रेथ लेईंगच्या वेळेस जी काही बॉडी लँग्वेज आपल्याला या एक्स मॅनची दिसते, त्याच्यातनं खूप काही एक्सप्रेस होत असतं, खूप काही सांगितलं जातं या ॲक्टमधून. ज्यांनी आपल्याला बोटीमध्ये 1971च्या युद्धाबद्दल माहिती दिली ते अधिकारी आहेत. यानंतर हवालदार विवेक बेंद्रे साहेब या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करतात. रामदास मदनेजी, IESL मावळ मुळशी महासंघाचे खूप हरवणारी कार्यकर्ते. प्रत्येक कार्यक्रम अतिशय हिरिरीने करतात पूर्ण. खूप मोठं योगदान या फॅमिलीचं असतं. या ठिकाणी आपले चीफ गेस्ट आशिष सक्सेना साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. त्यांचं सर्वांनी टाळीवाजवून स्वागत करा. चला चला जाओ. यानंतर कोणाला पुष्पचक्र अर्पण करायचं त्यांनी समोर यायचे पटापट. वेळ खूप झालेला आहे. रामजीत सिंग, रामजीत सिंग साहेब या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करतायत. IESL मावळ मुळशीचे कार्यकर्ते, पदाधिकारी. यानंतर नायक ज्ञानेंद्र गुप्ता सर या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करतायत. IESL मावळ मुळशीचे सदस्य या ठिकाणी सर्व पुष्पचक्र अर्पण करतायत. एकाहत्तर वरचा या ठिकाणी विजय दिवस साजरा करत आहोत. सैनिकांना पुष्पचक्र अर्पण करून या ठिकाणी आपण हा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. आता पुष्पचक्र वाढण्यासाठी सुभेदार नंदकुमार ढाणे IESL चे सदस्य या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करत आहेत. यानंतर मावळ मुळशीचे सदस्य महादेव बिरादर सर या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करत आहेत. या पद्धतीने मित्रांनो शहीदांचं स्मरण केलं जातं फौजी लोकांच्या कार्यक्रमात. एक आगळा वेगळा कार्यक्रम असतो हा. देशभक्तीने भारावलेलं वातावरण असतं. यानंतर
केशव साठेजी जे सैनिक सूर्य परिवारातून मावळलेला आहे आहेत, कासार ते साईचा या ठिकाणी अमर जवानांना हा सनसेटच्या वेळेचा हा अर्पण नजारा पण मी तुम्हाला करण्यासाठी उपस्थित आहेत. मुद्दाम दाखवतोय. त्यांना विनंती आहे की त्यांनी समोर यावं. कासार साईचा सनसेट प्रसिद्ध आहे. यानंतर ISL पुणे जिल्हा